तुमच्या पुढे असताना वाईटाच्या मागं लावू नका. नका जाऊ आदराणे ऐशी गरजती पुराणे, म्हणून घ्या रे होऊ नका रानभरी. आणि कधी ज्याच्याजवळ जे असतं ते जगत कल्याणाकरता. फळणं जळणं खाती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडेली. भोगता भोग्य वस्तूपासून वेगळा असा वाटतो. देवाचं सुख देवाला भोगता येत नाही, म्हणून देवानं संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची. त्या देवानं देवानंच यायला पाहिजे. संतांना पाठविलं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुकरू, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. महाराज त्या भगवंताकडे सगळं असून त्यानं दिलं, म्हणून दाता कोणाला म्हणावं? दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. देवाचं भजन करून घेतो त्याला दाता म्हणावं. नाही तर चंदन चंदन घिस गए रह गए निमके खोड, दाते दाते मर गए रह गए चपाती चोर. हां, म्हणून तुम्हाला जी इथं बोलविलंय. आणि अन्नदान, आज घरचे लेकरं काम करत नसले, जीवू लागले, काम करीत नसले तर मायबाप म्हणतात किती दिवस पोसावं, लहान नाहीच आता, कमवान खा. पण एवढ्या माणसाला पक्वान्नाचं अन्नदान, देणे को हरिनाम देणे को अन्नदान. तुम्ही भजन केलं, भजनाचं पुण्य अन्नदानात गेलं की त्याला प्रसाद म्हणतात. दरवाज्यावर टाकलं त्याला खरकट म्हणतात. गाईला चारा दिला गोग्रास म्हणतात. भिकाऱ्याला दिलं वाढलं म्हणतात. आणि आपल्याला सत्कार करून जीव घालणार आहेत. मग याचा विचार करा किती दानाचं पुण्य त्यांच्या पाठीशी असं. मग काय होतंय पुण्य असं? महाराज काही काही पाण्याच्या टाक्या चांगल्या आहेत पण तुट्या चांगल्या नाही. पाणी खराब शेवाळून जातंय पाणी. काही काही माणसं मेले हो, मेल्यावर कळालं मागं पुढे कोणी नाही. बँकेत एवढे मोठे पैसे सरकार जमा झाले, हा तुमचं काय म्हणून. हां, कधीही लक्षात ठेवा आपल्या हातानं दिलेलं दान तुम्हाला महाराज कसं ओळखावं? ऐका, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्याला दान घडतं. ज्याच्या हातावर जव नावाचं चिन्ह नाही महाराज त्याला दान घडत नाही. खिशात हात घालील करील आणि पुढे निघेल, देत नाही काहीच. हां, योगानं महाराज आमचं आयुष्य असावं. तुम्ही सांगितल्यावर आम्ही आता इथून बदल करू. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार करू. पण आयुष्य करंगळीच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी गेलेली रेषा आयुष्याची. इथपर्यंत जर असेल तर 100 वर्ष धक्का लागणार नाही. ॲक्सिडेंट होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, मरणाची वेळ येऊ द्या, पण आयुष्य ते जिने पुढे की गा. माऊलीची भाषा आहे. महाराज थोडं कमी आहे 92, महाराज आणखी थोडं कमी आहे 87. महाराज त्याला 2-3 फाटेच फुटलेले. ते कोरोना, ओमायक्रॉन, चिकनगुनिया, ॲक्सिडेंट, झटका, मरण. महाराज लग्न, करंगळीचं शेवटचं कांडण, आयुष्याची रेषा पुरुषाच्या उजव्या हातावर. आता सगळे माणसं मी बोलायलो तर बघायलेत, असं उघड बघणं झालेत. कसं बघायलेत? चोरून का बघा. ब्लेडनं छिलून वाढत नाही आणि ब्लेडनं कट करून कमी होत नाही. महाराज येऊन बघावं, दिसायला चांगला आहे, पैसे कमी नाहीत, खानदान आहे, सगळ्याच्या ओळखीत, अजून माझं झालं नाही. म्हणून ह्यांना बघितलं की वाटतंय मला बी असं. नाहीच होऊ शकत महाराज. त्या दिलेलंच नाही. देवापुढे सुपारीच ठेवली नाही, देवाचीच सुपारी घेतली, मग कसा देव देईल? महाराज याच्यातल्या ऐका, दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता टाळी वाजवून विठ्ठल म्हणा. विठ्ठल म्हणून टाळी वाजवली, पाप दुःख देणारं गेलं की सुख मिळतं, समाधान.
आहे रे भुक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे रे घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया आपल्यातली मनोकामना पूर्ण करण्याकरता एकच आहे त्याच्या पायावर चित्त ठेवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान म्हणून मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी तुमची बुद्धी त्याच्या पायाजवळ राहिली तुमचं शरीरानं स्वे स्वे कर्मण्य बिरत संसिद्धीम लभते नरा आले भागा ते करीतो तुमच्या नशिबानं कार्यक्रम जे करायचं ते करा पण बुद्धी त्याच्या पायावर ठेवून काम करा आणि ते बुद्धी ठेवली की ती सुख देते समाधान देते दुःख घालवण्याकरता विठ्ठलाचं भजन आणि सुख मिळवण्याकरता कोणतं भजन विठोबा